आपण पाहताय माय मराठी न्यूज। संजय गायकवाड यांनी विकास केला पण स्वतःचा, काँग्रेस शहराध्यक्ष दत्ता काकस यांचा आरोप। बुलढाणा शहरात आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगत आली असताना प्रभाग क्रमांक 2 मध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता काकस यांनी काढलेल्या भव्य प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या रॅलीनंतर दत्ता काकस यांची निवडणूक अधिक सोपी होत असल्याचे चित्र पाहायला मिळतंय। आमदार संजय गायकवाडांविरोधात दत्ता काकस यांचे गंभीर आरोप। प्रचार रॅली दरम्यान दत्ता काकस यांनी आमदार संजय गायकवाडांवर थेट प्रहार केला। संजय गायकवाडांनी विकास केला पण शहराचा नाही, स्वतःच्या कुटुंबाचा। त्यांची 5 एकर शेती आज 500 एकर झाली। मोठमोठी फार्म हाऊसे, भव्य कार्यालये उभी राहिली। हा विकास जनतेचा नाही, त्यांचा वैयक्तिक आहे। हा विकास आता त्यांना महागात पडणारच। दत्ता काकस यांनी शहरातील निर्माण करण्यात आलेल्या दडपशाहीवरही निशाणा साधला। बुलढाण्यात भाई संस्कृती निर्माण केली गेली आहे। कोणासोबत दिसलात तर फाडून टाकू, तोडून टाकू असे वातावरण बनवण्यात आले। काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी प्रशासन व नगरपालिकेतील भ्रष्टाचारांवरही जोरदार हल्ला चढवला। जन्म मृत्यू दाखल्यांपासून बांधकाम परवानगीपर्यंत सर्वत्र भ्रष्टाचार माजला आहे। शहरात 3 ते 4 वर्षापासून प्रशासक आहे आणि तो कोणाच्या म्हणण्यावर काम करतो हे संपूर्ण शहराला माहिती आहे। गरीब लोकांची दुकाने हटवून त्यांना रस्त्यावर आणले। जाती जातींमध्ये मतभेद निर्माण केले। आम्ही सामान्य जनतेचे प्रतिनिधी। दत्ता काकस यांचे आश्वासन। दत्ता काकस यांनी स्पष्ट केले की त्यांची टीम स्वच्छता, पारदर्शक आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी लढेल। आमच्या उमेदवारांमध्ये स्वच्छ नेतृत्व आहे। आम्ही पैशाच्या बळावर नव्हे तर जनतेच्या शक्तीवर निवडणूक लढवत आहोत। प्रभाग 2 मधील प्रचार रॅलीला मिळालेला मोठा जनसागर पाहून काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे। रॅलीतील वातावरण पाहता या निवडणुकीत काँग्रेसला मजबूत पकड मिळत असल्याची चिन्हे दिसत आहेत। बुलढाण्यातील निवडणुकीचा मुकाबला अधिक तापला असून भ्रष्टाचार, भाईगिरी आणि विकासाचे राजकारण या मोहिमेचे केंद्रबिंदू बनला आहे। दत्ता काकस यांच्या आरोपामुळे राजकीय वातावरण आणखी गरमावण्याची शक्यता आहे। यामध्ये भयमुक्त आणि नगरपालिका भ्रष्टाचार मुक्त निवडणूक लढत आहोत। याच्यामध्ये आपण मागे पाहत असाल की कसा रिस्पॉन्स आहे। या बुलढाणा शहरामध्ये जो भय निर्माण केलेला आहे की तू याच्या संग दिसला तर तोडून टाकीन, त्याच्यासोबत दिसला तर फाडून टाकीन, हा भय आणि निवडणूक काही याच्या बापांना खरेदी करून नाही घेतलेली। ही निवडणूक मी लढत आहोत, सर्वसामान्याचा एक प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढत आहोत। भ्रष्टाचार तर आपण पाहत आहे, जन्म मृत्यूच्या दाखल्यापासून तर बांधकाम परवानगीपर्यंत हा भ्रष्टाचार झालेला आहे। गेल्या 9 वर्षापासून या ठिकाणी नगरपालिकेची निवडणूक नाही झाली आणि गेल्या 3 ते 4 वर्षापासून या ठिकाणी प्रशासक आहे आणि प्रशासक कोणाच्या म्हणण्यावर काम करतो हे दिसत आहे। गरीब सरीब लोकांचे दुकाने यांनी उचलून फेकलेले, जाती जाती तेढ निर्माण केलेले आहे आणि हे सांगतात विकास विकास। तर आपण या भागात फिरून पहा, यांचा विकास यांच्या लक्षात येईल। आणि आम्ही जी निवडणूक लढवत आहोत ती सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी म्हणून आम्ही लढवत आहोत। आमच्यासोबतचे जेही नगरसेवक आहेत तेही अतिशय स्वच्छ आणि उमदा नेतृत्व म्हणून निवडणूक लढत आहेत। त्यात आमच्या या प्रभागामध्ये वसीमभाई असतील, अनीसभाई असतील, हे निवडणूक लढत आहे। आम्ही लोकांपुढे ज्या पद्धतीने जातोय, एक पत्रकार हा लोकांच्या समस्याला वाचा फोडू शकतो। उद्या जर आम्ही पण चुकीचं जर काम केलं तर हे यांचं पहिले सर्वप्रथम नगरसेवक, नंतर पहिले पत्रकार म्हणून आम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणची जेवढी जनता आहे ही जनता फक्त आणि फक्त सामान्य व्यक्तीच्या मागे उभे आहे। यांनी कोट्यवधी रुपयाचा स्वतःचाच विकास केलेला आहे। एक आता सध्या चालू आमदार आहे, चालू म्हणजे तो चालू नाही, चालू पण तोच चालू आहे आणि एक माजी आमदार आहे। हे यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। ही निवडणूक भयमुक्त, भ्रष्टाचार मुक्त होणार म्हणजे होणार। बिलकुल विकास केला त्यांनी, पण स्वतःच्या परिवाराचा केला, त्यांचा स्वतःचा केला। त्यांनी मोठे मोठे फार्म हाऊस बांधले, मोठे मोठे कार्यालय बांधले। त्यांच्या 5 एकर शेतीची 500 एकर शेती झाली। निश्चित हा त्यांचा विकास आहे आणि हा विकास त्यांना महागात पडेलच।